आवाज येतोय का? आवाज येत असला तर चॅट मध्ये येस टाईप करा. भोर म्हणते आवाज ओके आहे. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनुस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या क्लास आपण सुरू केलेले आहेत. या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहे. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध. PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत. बघा, बाहेर लाईव्ह तासिका चालू केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडतील. बघा, टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. म्हणजे आपलं डिलीट झाले किंवा व्हॉट्सअप डिलीट झालं तर टेलिग्रामवर आपल्याला ते मेसेज बघता येते. टेलिग्राम मधले मेसेज ते डिलीट होत नाही कधीच. बघा, भाषा विषय बर का, जवाहर नवोदय उतारे एकूण 200 वरून अधिक PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200 अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50 अधिक लाईव्ह क्षमस्व. बघा, मी वैष्णवी सोमनाथ सोनवणे आजच्या या लाईव्ह लेक्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आधारित सराव चाचणी क्रमांक आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 वरून उत्तराचा अभ्यास करून व 200 वरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. चला आपण उत्तर बघूया. क्रमांक 35. बघा, मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते, तुम्ही 1 मिनिटात हे घ्या. उत्तर वाचून आय विल रीड किंवा मी वाचलाय असे चॅट मध्ये बघा, पांडव म्हणतात वाचलाय. चला तर मी उत्तर वाचते. उत्तर क्रमांक 35. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाची कामगिरी होत नाही,
लोकशाही शासन व्यवस्थेचा अंगीकार केला. त्यामुळे ओळखली जाऊ लागली. वृत्तपत्रांचा प्रभाव इतका प्रचंड असतो की एक कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन एखाद्या बंड्या भेंड्यांना न्यायव्यवस्थेलाही चकवा दिला तरी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्यास न्यायालयही आपला निर्णय फेरविचार करतात. त्यामुळे न्यायग्रस्तास न्याय मिळण्यास मदत होते. बघा, उत्तर प्रश्न तुमच्या समोर शो करत आहे. उत्तर क्रमांक 35 मधला पहिला प्रश्न, जनतेचा आवाज. पर्याय ए वृत्तपत्र, पर्याय बी लोकशाही शासन व्यवस्था, पर्याय सी कोट्यवधी भारतीय, पर्याय डी न्याय व्यवस्था. चला, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाका. उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व उत्तर असे टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही किती प्रश्नाचं उत्तर टाकले. बघा, ओम सोनेचे ए उत्तर आलंय, प्रशांत ए उत्तर देतोय, कृष्णा ए उत्तर देतोय, पांडव ए उत्तर देते, आणि तो सोनोने ए उत्तर देते ते, आसावरी, आरती, प्रीती उत्तर द्या. चला, बघा, गोरेचे उत्तर आलंय. यशस्वीनी ए उत्तर दिलंय, मानेनी ए उत्तर दिलंय, अभिनंदन माने, सर्वांचे खूप खूप अभिनंदन. बघा, जनतेचा आवाज याचं योग्य उत्तर आहे बी ए. ज्यांनी ए उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, प्रश्न पहिल्याचं उत्तर जनतेचा आवाज याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वृत्तपत्र. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, उत्तर क्रमांक 35 मधला हा दुसरा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांना अधिक महत्त्वपूर्ण स्थान कशामुळे प्राप्त झाले? पर्याय ए कोट्यवधी भारतीय जनतेच्या सवयीमुळे, पर्याय बी लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार, पर्याय सी जनतेचा आवाज, पर्याय डी स्वतंत्र विचार. बघा, खाडेने उत्तर दिलं पहिल्याचं, त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर टाका. चला, बघा, श्रीयोगनी बी उत्तर दिलंय, ओम बी उत्तर देतोय, प्रशांत बी उत्तर देतोय, सोनवणे ए उत्तर देते ते, विद्यार्थी किशोर बी उत्तर देते ते, मानेनी बी उत्तर दिलंय, बघा, ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं अगदी योग्य आहे. बघा, स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांचं अधिक महत्त्वपूर्ण स्थान कशामुळे प्राप्त झाले? हे उत्तर बघा चौथ्या ओळीतच दिलेले आहे. लोकशाही, बघा, स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा अंगीकार केला, त्यामुळे वृत्तपत्रांचे अधिक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा, कृष्णाने बी उत्तर दिलंय, गोरेने बी उत्तर दिलंय, बघा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. बघा, सृष्टी गंडाळने बी उत्तर दिलंय, त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा, खाडे बी उत्तर देते ते. बघा, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी, वृत्तपत्रांमुळे, पर्याय ए
व्यक्तीवर अन्याय होतो. पर्याय बी, अन्यायग्रस्तास न्याय मिळतो. पर्याय सी, पळवाटा निर्माण होतात. पर्याय डी, यांपैकी नाही. चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये चॅट मध्ये टाका. बघा, ओम बी उत्तर देतोय, सोनवणे सी उत्तर देते ते. सोनवणे उत्तर नीट वाचा, म्हणजे तुम्ही नीट वाचले नाही मुळे ह्याचे असं तुम्हाला होतंय. बघा, प्रशांत बी उत्तर देतोय, श्रीयोग बी उत्तर देतोय, किशोर बी उत्तर देतोय, कृष्णा बी उत्तर देतोय. बघा, सोनवणे उत्तर बदललं, ते बी उत्तर देत ते. बघा, यशश्री बी उत्तर देते, अमृता बी उत्तर देते, गोरे बी उत्तर देते. चला, या प्रश्नाचं सृष्टीगंधा बी उत्तर देते. या प्रश्नाचं योग्य उत्तर बी आहे. बघा, इथं ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, वृत्तपत्रांमुळे त्याचं योग्य उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक बी, न्यायग्रस्तास न्याय मिळतो. ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक चौथा, अंगीकार करणे म्हणजे पर्याय ए, नाकारणे. पर्याय बी, स्वीकारणे. पर्याय सी, देऊन टाकणे. पर्याय डी, अंगात येणे. बघा, मोहन काळेचे खूप खूप अभिनंदन. प्रश्न तिसऱ्याचे त्यांनी उत्तर टाकलेलं आहे. प्रशांत, सोनवणे, ओम, कृष्णा, प्रशांतचं बी उत्तर आलंय, सोनवणेचं बी उत्तर आलंय, ओमचं बी उत्तर आलंय, कृष्णाचं बी उत्तर आलंय, यशस्वीचं बी उत्तर आलंय. बघा, असंच प्रतिसाद राहू द्या. बघा, श्रीयोग बी उत्तर देतोय, विद्यार्थी किशोर बी उत्तर देते ते, यशस्वी बी उत्तर देते, अमृता बी उत्तर देते, गोरे बी उत्तर देते ते. चला, प्रश्न चौथा, अंगीकार करणे म्हणजे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वीकारणे. चला, खाडे बी उत्तर देते ते, पांडव बी उत्तर देते ते. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. अभिनंदन. या प्रश्नाचे उत्तर ज्यांनी बी उत्तर दिले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय ए, लाभ हानी. पर्याय बी, न्याय अन्याय. पर्याय सी, प्राप्त अप्राप्त. पर्याय डी, विचार फेरविचार. चला, सृष्टी गंडाळ्याचं तिचं डी उत्तर दिले, तिचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी पाचव्याचं डी उत्तर दिलंय, ओमने पाचव्याचं डी उत्तर दिलंय. श्रीयोग बी उत्तर देतोय, श्रीयोग डी उत्तर देतोय, सोनवणे डी उत्तर देत होते, कृष्णा डी उत्तर देतोय,
प्रश्न 5वा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायचे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. विचार फेरविचार. बघा, यशीने डी उत्तर दिलंय. विधाते किशोर डी उत्तर देते. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. माने डी उत्तर देते. बघा, ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचे डी उत्तर दिले त्यांचे खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे उत्तरा क्रमांक 35 संपला आहे. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, म्हणजे आम्ही टाकलेले मेसेज तुम्हाला दिसत जातील. चाचण्यांचे टाकतो ऑनलाईन टेस्ट, ते तुम्हाला सोडवता येतील तिथं. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आणि शेअर करा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे टेलिग्रामला तुम्हाला आहे का व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघू शकता तुम्ही. चला आपण इथे थांबूया. गुड इव्हिनिंग बालमित्रांनो. जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या क्लास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनुस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहे. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध. PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूलचे क्लास लावायला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी केली जाते. पण आमच्या या क्लासवर तुम्हाला फ्री बघता येणार आहे. चला, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या मित्र परिवाराला ही या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. चला, या भाषेविषयीचे वैशिष्ट्य असे आहेत की जवाहर नवोदय उतारे भाषाविषयीची तासिका आयोजित केली आहे. या तासिकेचे वैशिष्ट्य असे आहेत की जवाहर नवोदय उतारे 20हून अधिक PDF स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे 50वरून अधिक ऑनलाईन लेक्चर व रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर देण्यात येणार आहे. चला, गुड इव्हिनिंग बालमित्रांनो. माझे नाव वैष्णवी सोमीनाथ सोनवणे. या तासिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. उतारा क्रमांक 36. चला, विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 36. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाचा उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 36 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उत्तरांचा अभ्यास करून व 200हून अधिक तास ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. चला, आपल्या समोर 36 उत्तर दाखवित आहे. चला, तुम्हाला हा उतारा 1 मिनिट वाचण्याचा वेळ देत आहे. वाचून घ्या, नंतर मीही वाचून दाखवणार आहे तुम्हाला. वाचल्यानंतर कमेंट करा, आय विल रीड, किंवा मी वाचले आहे.
बघा संदीप पांडव म्हणतात मी वाचलाय. चला मी तुम्हाला उत्तर वाचून दाखवते. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटलेल्या आहेत अशा दिसतात. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्या एकाच ठिकाणी रात्रभर कशा राहतात? त्या खाली का पडत नाहीत? मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात, तुम्हाला वाटेल की तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाही. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही आपापल्या त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपल्याला मार्गावर राहतील असे पाहते. ती त्यांना एकमेकांची वाटेत येऊ देत नाही. चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 36 मधला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते? पर्याय ए, तारका सावकाश एका मार्गावरून जात आहेत. पर्याय बी, ग्रह आपापल्या मार्गावर फिरत आहेत. पर्याय सी, दूरवर तारका लुकलुकत आहेत. पर्याय डी, तारका एकमेकींच्या अगदी जवळ आहेत. चला या प्रश्नाचं उत्तर चॅटमध्ये सेंड करा. बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व उत्तर टाका म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही किती प्रश्नाचे उत्तर टाकत आहात. बघा सोनवणे सी उत्तर देतात ते, प्रशांत सी उत्तर देत, पांडव सी उत्तर, श्रीयोग सी उत्तर देते, ओम सी उत्तर देतोय, यशश्री सी उत्तर देते, कृष्णा खाडे सी उत्तर देतोय, माने सी उत्तर देते, खाडे सी उत्तर देते. प्रश्न क्रमांक पहिला. एखाद्या निरभ्र रात्री बघा थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आला. चला प्रश्न एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा त्याचे योग्य उत्तर आहे सी, पर्याय क्रमांक सी, दूरवर तारका लुकलुकत आहेत. बघा या 2 नंबरच्या वहीतच तुम्हाला उत्तर दिलेले आहे. तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. चला ज्यांनी प्रश्न पाहिले त्यांचे खूप खूप अभिनंदन. बघा सृष्टी गंडाळने उत्तर दिले, किशोरने उत्तर दिले. बघा प्रश्न दुसरा आपल्यासाठी. प्रश्न दुसरा. उत्तरात उल्लेखले मजेची वस्तुस्थिती कोणती? ए, आकाशाच्या पृष्ठावर तारका चिटकवलेल्या आहेत. पर्याय बी, तारका एकाच ठिकाणी राहत नाही. पर्याय सी, ग्रह. पर्याय डी, गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते. चला या प्रश्नाचे उत्तर टाका. बघा ओम बी उत्तर देतोय, यशस्वी बी उत्तर देते, श्रीयोग बी उत्तर देतोय, प्रशांत बी उत्तर देतोय, सोनवणे बी उत्तर देते, कृष्णा बी उत्तर देतोय,
बघा ह्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या ओळीत उत्तर आहे. प्रश्न उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती? त्याचं योग्य उत्तर आहे का एका गोरे बी उत्तर देते ते, खाडे बी उत्तर देते ते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ज्यांनी ज्यांनी प्रश्न दुसऱ्याचे बी उत्तर दिले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न तिसरा. पर्याय ए त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. पर्याय बी लुकलुकत आहेत. पर्याय सी गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खिळून ठेवलेल्या असतात. पर्याय डी रात्री आकाश निरभ्र दिसते, निरभ्र नसते. बघा प्रश्न तिसरा. तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण श्रीयोग ए उत्तर देतोय. बघा सोनूने उत्तर देते ते. प्रशांत ए उत्तर देतोय. विद्यार्थी किशोर ए उत्तर देते ते. मोहन खाडे ए उत्तर देते ते. अमृता माने ए उत्तर देते. सृष्टी गंडाळ ए उत्तर देते. यशस्वी ए उत्तर देते ती. चला प्रश्न तिसऱ्याचे. प्रश्न क्रमांक तिसरा. तारा फिरताना आपण पाहू शकत नाही कारण त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय त्या लुकलुकत आहेत. बघा आपल्याला 2 नंबर दिलेले आहे. तुम्हाला दूर व सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या चिटकलेल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी तिसऱ्याचे ए उत्तर टाकले त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न क्रमांक चौथा तुमच्यासाठी. प्रश्न चौथा. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण? पर्याय ए नदी. पर्याय बी पृथ्वी. पर्याय सी स्त्री. पर्याय डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती. प्रशांत डी उत्तर देते चौथ्याचं. बघा सोनूने डी उत्तर देते. संदीप पांडव तुम्ही थोडे मागे पडलात, तुम्ही थोडे पुढे या. बघा कृष्णा डी उत्तर टाकतोय. विद्यार्थी किशोर डी उत्तर टाकते. श्रीयोग डी उत्तर टाकतोय. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. चला प्रश्न चौथा. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती. बघा या चौथ्या प्रश्नात ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मोहन खाडे डी उत्तर देते. संदीप गोरे बी उत्तर देते. संदीप गोरे तुमचं उत्तर चुकलंय. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा. फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण पर्याय ए त्या खूप अंतरावर आहेत. पर्याय बी त्या पडत नाही. पर्याय सी त्यांची
सावकाश गती, पर्यायी गुरुत्वाकर्षण शक्ती. प्रश्न 5वा, फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण बघा, सोनवणे डी उत्तर देते, प्रशांत डी उत्तर देतोय, यशस्वी डी उत्तर देते, कृष्णा सी उत्तर देतोय. विधाते किशोर सी उत्तर देते. बघा, या प्रश्नात खूप जण गोंधळ आहेत, काय डी उत्तर काय सी उत्तर देते. तर प्रश्न 5वा, फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण त्याचं योग्य उत्तर आहे डी, गुरुत्वाकर्षणाची शक्ती. ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. श्रीयोग, तुझं उत्तर चुकलेलं आहे. अमृता मानेचं सुद्धा उत्तर चुकलंय. मोहन खाडे, बघा, सृष्टीचं सुद्धा उत्तर चुकले, सृष्टीचं उत्तर चुकलं आहे. उत्तरा क्रमांक 36 संपला आहे. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला आम्ही टाकलेले ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवता येतील व निकाल पाहता येईल. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमच्या तासाचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील व तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या मित्रपरिवारांना हा मेसेज फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांना सुद्धा या सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज तुम्हाला हे टेलिग्राम मध्ये सुद्धा बघता येऊ शकते. चला, थँक्यू, धन्यवाद.